नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण चीज बॉलची रेसिपी पाहणार आहोत। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चीज बॉल खायला तर खूप आवडतात, पण मार्केटमधले चीज बॉल आपण जास्त प्रमाणात खाऊ शकत नाही, कारण तिथे कसल्या प्रकारचं चीज वापरलेलं असतं आपल्याला माहिती नसतं। तर आज आपण घरच्या घरी चीज बॉल बनवणार आहोत आणि हे चीज बॉल एवढे मस्त आहेत, एवढे मोठे आहेत आणि एवढे चीजनं भरलेले आहेत की याला तुम्ही चीज बॉल न म्हणता चीज बॉम्ब म्हणू शकता। एवढे हे बॉल चीजनी भरलेले आहेत। तर असे मस्त चीजी बॉल पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटत आहे ना। तर ही कृती अगदी सोपी आहे, झटपट आपण पाहूया चीज बॉल कसे बनवायचे। तर या ठिकाणी मी अर्धा किलो एवढा बटाटा उकडून घेतलेला आहे। तर या ठिकाणी 4 मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। एक बटाटा कुकरमध्ये आहे आणि 3 प्लेटमध्ये घेतलेले आहेत। तर हे बटाटे थंड झाल्यानंतर आपण याची सालं काढून घ्यायची आहेत आणि यानंतर आपण याला मॅश करून घ्यायचं आहे। तर पहा, 4 बटाट्यांची सालं काढून झालेली आहेत। आता आपण अशा प्रकारे मॅशरनी सुद्धा याला चांगलं मॅश करून घेऊ शकतो किंवा अशा प्रकारे आपण चमच्यानी सुद्धा याला मॅश करून घेऊ शकतो। तर पूर्ण आपला बटाटा हा एकसारखा असा मऊसूत करून घ्यायचा आहे। आता बटाटे मॅश करून झाले की आपण यामध्ये पुढचे इन्ग्रेडियंट मिक्स करणार आहोत। तर यामध्ये पहिल्यांदा मिक्स करायचं आहे मीठ। तर साधारणपणे 1.5 चमचा एवढं मीठ घालायचं आहे। यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे चिली फ्लेक्स। तर चिली फ्लेक्स आपल्याला जेवढे आवडतात त्या पद्धतीने यूज करायचे। लहान मुलांसाठी बनवणार असाल तर चिली फ्लेक्स नाही वापरले तरी चालतील। आता आपण यामध्ये ऑरिगॅनो घालणार आहोत किंवा मिक्स हर्ब्स जे मिळतात मार्केटमध्ये ते आपण यूज करणार आहोत। 1 चमचाभर घातलेले आहेत। आता भाज्यांमध्ये आपण गाजर घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, त्याचबरोबर शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये घालणार आहोत। तर हे सर्व अगदी बारीक कट करून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं। आणि मटार जर असतील तर मटार थोडेसे बॉईल करून घ्यायचे किंवा तुम्ही फ्रोझन मटार वापरले तरीही चालेल। तर आता यामध्ये आपल्याला चीज घालायचं आहे। तर अशा प्रकारचे जे मार्केटमध्ये चीजचे क्यूब मिळतात ते क्यूब आपल्याला छान असे बारीक किसून यामध्ये घालायचे आहेत। तर या पद्धतीने पहा आपण चीज मिक्स करणार आहोत। यामध्ये तुम्हाला जर मोझरेला चीज यूज करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता। तर मी 2 चीज क्यूब पहिल्यांदा यामध्ये घालत आहे। तर चीज किसून झाल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मिरीची पावडर। अगदी बारीक मिरी पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा। आता हे सर्व साहित्य एकत्र असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। म्हणजे भाज्या आणि सर्व मसाले हे व्यवस्थित असं बटाट्यामध्ये एकजीव होतील या पद्धतीने आपण हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। तर पहा, हा असा आपला बटाट्याचा छान असा गोळा तयार होतो। आता याचे आपण छोटे छोटे बॉल करून घेणार आहोत। तर हे बॉल आपण चीज बॉलमध्ये स्टफिंगसाठी यूज करणार आहोत, त्यामुळे अगदी लिंबाच्या आकाराचे आपल्याला छोटे छोटे गोळे या बटाट्याच्या मिश्रणाचे करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने जसं की व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही अगदी लिंबाच्या आकाराचे बॉल करून घ्यायचे आहेत। तर पहा, 10 ते 12 बॉल आपले तयार करून झालेले आहेत। आता आपण कोटिंगसाठी मिश्रण तयार करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये आपण 2 टेबलस्पून एवढा मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून एवढंच कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे। आता यामध्ये थोडीशी आपण चवीपुरती मिरी पावडर आणि मीठ घालणार आहोत। तर वरचं कोटिंग सुद्धा व्यवस्थित चवीला लागण्यासाठी आपण थोडेसे यामध्ये मसाले घातलेले आहेत। आता आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे। तर पाणी एकदम घालायचं नाही, हळूहळू पाणी घालत घालतच आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दाटसर अशी स्लरी याची तयार करून घ्यायची आहे। म्हणजेच कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं छान असं एकजीव असं झालेलं मिश्रण आपण कोटिंगसाठी यूज करणार आहोत।
आता आपल्याला चीज बॉल बनवण्यासाठी ब्रेड लागणार आहे. तर ब्रेडच्या स्लाईस आपल्याला कडा काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे ब्रेडच्या स्लाईस ज्या असतात त्याच्या ज्या साईड्स असतात त्या थोड्या जास्त भाजलेल्या असतात, त्यामुळे त्या आपण काढून टाकायच्या आहेत. कारण चीज बॉलसाठी आपण ब्रेड हा पाण्यामध्ये भिजवूनच यूज करणार आहोत. तर त्या कडा ह्या थोड्याशा कडक असतात, त्यामुळे त्या यूज करायच्या नाहीत, तर त्या काढून ठेवायच्या. तर अशा प्रकारे पहा 6 स्लाईस मी कडा काढून घेतलेले आहे. त्याचबरोबर आपलं कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं बॅटरसुद्धा छान तयार झालेलं आहे. आणि आपल्याला कोटिंगसाठी यामध्ये वापरायचे आहेत ब्रेड क्रम्स आणि त्याचसोबत आपण वापरणार आहोत अगदी बारीक अशी शेव, जी की रोस्टेड शेवया आपल्याला मार्केटमध्ये मिळतात त्याच आपण यूज करायच्या आहेत. तर या प्रकारे आपली ही पूर्णपणे तयारी झालेली आहे. ब्रेड क्रम्स तर मी जे आपल्या ब्रेडचे कडा काढून झालेले आहेत त्याचेच ब्रेड क्रम्स बनवून घेतलेले आहेत. तर पहा ही बेसिक तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. त्याचबरोबर चीज बॉलसाठी आपल्याला स्लाइस चीज यूज करायचं आहे. तर अशा प्रकारे स्लाइस चीज आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जातं, तर तेच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. तर पहिल्यांदा एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे स्लाइस ही डिप करून घ्यायची आहे ब्रेडची आणि दोन्ही हातांमध्ये व्यवस्थित अशी दाबून घ्यायची. म्हणजेच याच्यातलं एक्सेसिव्ह पाणी हे निघून जातं आणि ब्रेड आपला ओला होतो, की ज्यामुळे आपल्याला याचा बॉल बनवणं सोपं जातं. तर आता यावरती आपण घालूया ही चीजची स्लाइस. अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आपण यावरती आपल्याला बटाट्याचा बॉल ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर या बॉलला पूर्णपणे चीजने कव्हर करून घ्यायचं, ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर चीज वापरण्यापूर्वी चीज स्लाइस आपण थोडा वेळ आधी फ्रीझरमधून काढून ठेवायची, म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला कोट करता येतं. आता दुसरी ब्रेडची स्लाइससुद्धा पाण्यामध्ये डीप करून घ्यायची आणि पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आणि दाबून घ्यायची. त्यानंतर ही ब्रेड स्लाइस आपण यावरती ठेवून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूनी ब्रेड स्लाइसनी कव्हर करून घ्यायचा आहे हा बॉल आणि अशा प्रकारे अलगद असं हातामध्ये उचलून याच्यातलं पाणी दाबून या बॉलला छान असं रोल करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यातलं चीज आणि बटाटा याचं मिश्रण व्यवस्थित असं दाबून बसलं जातं. आता त्यानंतर हा बॉल आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये एकदा डीप करून घ्यायचा. त्यानंतर आपण याला व्यवस्थित असं ब्रेड क्रममध्ये घोळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण छान अशा रोस्टेड शेवया लावून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे या पद्धतीने संपूर्ण शेवया दाबून घ्यायच्या आणि हा आपला पहिला चीज बॉल तळण्यासाठी तयार आहे. तर आता अजून एक तुम्हाला चीज बॉल बनवून दाखवते. तर पहिल्यांदा पहिली ब्रेडची स्लाइस आहे ती 2 हातांमध्ये अशी दाबून घ्यायची पाण्यामध्ये बुडवून घेतल्यानंतर आणि आता आपण यावरती ठेवणार आहोत एक चीजची स्लाइस. तर चीज स्लाइस आपल्याकडे बर्गरसाठी ज्या चीज स्लाइस आपण वापरतो त्याच किंवा सँडविचसाठी ज्या चीज स्लाइस आपण वापरतो त्याच यूज करायच्या आहेत. तर या पद्धतीने चीज स्लाइस ठेवून घेतल्यानंतर यावर आपण जो बटाट्याचा बॉल तयार केलेला तो ठेवायचा आहे. त्यानंतर आता आपण दुसरी स्लाइससुद्धा अशा प्रकारे पाण्यातून काढून घ्यायची आणि हाताने पूर्णपणे दाबून याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि या चीजला पूर्णपणे बॉलच्या भोवती आपण असं रॅप करून घ्यायचं आहे. म्हणजे चीज हे त्या बटाट्याच्या बॉलला व्यवस्थित असं कोट होतं. त्यानंतर आपण दुसरी जी स्लाइस ठेवायची आहे त्याच्यावरती आणि या प्रकारे दोन्ही हातांमध्ये दाबून हा बॉल बंद करून घ्यायचा आहे. तर ब्रेड ओला झाला की व्यवस्थित असा सर्व बाजूनी तो बंद होतो आणि दाबला जातो व्यवस्थित. तर या प्रकारे पहा आपला दुसरा बॉलसुद्धा तयार आहे. आता याला आपण कोटिंग करून घ्यायचं आहे. तर कोटिंगसाठी पहिल्यांदा हा बॉल आपण मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या बॅटरमध्ये घालायचा आहे. त्यानंतर आपण याला ब्रेड क्रम्समध्ये एकदा घोळवून घ्यायचा आहे, ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवलेला आहे. आणि लगेचच आपण हा बॉल अशा प्रकारे रोस्टेड शेवयांमध्ये घ्यायचा आहे आणि एकदा रोस्टेड शेवया याला व्यवस्थित असं सर्व बाजूनी लावून घ्यायच्या आणि एकदा या शेवया आपण हाताने व्यवस्थित दाबून घ्यायच्या. तर या प्रकारे पहा आपला दुसरा चीज बॉलसुद्धा असा बनवून झालेला आहे. तर याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा चीज बॉल बनवून घेणार आहे. तर आपण जेवढं मिश्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 25 ते 30 चीज बॉल होतात. म्हणजे अर्धा किलोचं जर आपण स्टफिंग बनवून घेतलं बटाट्याचं तर त्यामध्ये आरामात 30 बॉल होऊन जातात. तर या पद्धतीने पहा चीजची स्लाइस आपण ठेवून घ्यायची आहे ब्रेडवरती. त्यामध्ये एक असा मस्त आपला जो बॉल आहे बटाट्याचा तो ठेवून घ्यायचा आहे
आणि त्यानंतर आपण दुसरी जी ब्रेडची स्लाइस ओली करून ठेवली होती ती त्याला कवर करून घ्यायची आणि अशा प्रकारे अलगद हातामध्ये उचलून घ्यायचा आहे ब्रेड आणि तो आपण व्यवस्थित असा दाबून दाबून याला बॉलचा शेप द्यायचा आहे। तर या पद्धतीने तुम्ही सर्वच बाकीचे उरलेले चीज बॉल ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। फ्रीजरला हे बॉल आरामात आठवडाभर टिकतात। जर कोटिंग केलेले बॉल तुम्ही ठेवलेत तर हे सुद्धा कोटिंग केलेले बॉलसुद्धा आरामात असे आठवडाभर टिकतात आणि जेव्हा आपल्याला लागणार आहे तेव्हा आपण हे चीज बॉल फ्राय करून एन्जॉय करू शकतो। तर हे तुम्हाला पार्टीसाठी सुद्धा अगदी आदल्या दिवशी बनवून ठेवले तर किटी पार्टीसाठी किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी सुद्धा हा मेनू तुम्ही बनवू शकता, कारण मुलांना चीज बॉल फारच आवडतात। तर या प्रकारचे चीज बॉल खायला तर मुलं अगदी म्हणजे खुशच होतील अशा प्रकारचे चीज बॉल त्यांना सर्व केले तर। आणि हे घरच्या घरी बनवलेले आहेत त्यामुळे काळजी करण्याचं कारणच नाही। तर अशा प्रकारे चीज बॉल बघा बनवलेले आहेत, हे तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता। तर आता आपण फ्रीजरला न ठेवता आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी पहा 2-2 आपण चीज बॉल एका वेळेला तेलामध्ये सोडणार आहोत। तेल छान गरम करून घ्यायचं आणि थोडंसं गरम तेल असतानाच यामध्ये आपल्याला चीज बॉल सोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण थोडी फ्लेम लो करून व्यवस्थित असं सर्व बाजूनी बॉल फिरवून फिरवून तळून घ्यायचा आहे। तर अगदी तांबूस कलर येऊपर्यंत आपण हा बॉल तळून घ्यायचा आहे। तर पहा बॉल तळत असताना याच्यातून चीज बाहेर येत आहे, दिसत आहे आपल्याला। तर अशा प्रकारे पहा मस्त असा तांबूस कलर आपल्या चीज बॉलला आलेला आहे। तर आता आपण याला काढून घेऊया आणि आता याच पद्धतीने आपण उरलेले चीज बॉल सुद्धा 2-2 करून तळून घेणार आहोत, कारण हे चीज बॉल आकाराला त्या मानाने खूप मोठे आहेत आणि त्यामुळे आपण एका वेळेला 2-2 घालूनच आपण व्यवस्थित असं तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। अगदी सुरुवातीला हाय फ्लेम ठेवायची आणि त्यानंतर पहा व्यवस्थित असं फिरवून फिरवून सर्व बाजूनी हे चीज बॉल आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तळण्यासाठी अगदी 2-3 मिनिटच लागतात, जास्त वेळ लागत नाही आणि तळत असताना याच्यातून चीज अगदी सहज बाहेर येतं, कारण आपण चीज स्लाइस वापरलेली आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये चीज यामध्ये वापरलेला आहे। तर पहा व्यवस्थित असं सर्व बाजूनी फिरवून फिरवून आपण या चीज बॉलला छान असं तांबूस रंगावरती तळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच काढून घ्यायचं आहे। तर पहा तळल्यानंतर किती सुंदर असा रंग आलेला आहे। तर आता आपण सर्व करूया आपले चीज बॉल। तर आपण चीज बॉल सर्व करण्यासाठी पुदिना चटणी वापरू शकतो किंवा आपण सॉस बरोबर सुद्धा याला सर्व करू शकतो। चीज बॉलच्या कोटिंगसाठी ज्या रोस्टेड शेवया आपण वापरल्या होत्या त्या तळल्यानंतर अतिशय कुरकुरीत लागतात, त्यामुळे हे चीज बॉल बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट चीजने भरलेले असे होऊन जातात। तर पहा चीज बॉलमधलं चीज इतकं छान मेल्ट झालेलं आहे आणि चीजने भरलेला हा चीज बॉल किंवा चीज बॉम्ब आपला तयार आहे। तर हे चीज बॉल गरमागरमच एन्जॉय करायचे, म्हणजे याच्यातलं चीज जे असतं ते मेल्ट झालेलं असतं, ते गरम गरम असतानाच आपल्याला चवीला छान लागतं। तर पहा चीज कसं मस्त मेल्ट झालेलं आहे आणि भरपूर असं चीजनं भरलेला हा आपला चीज बॉल नव्हे तर चीज बॉम्ब तयार आहे एन्जॉय करण्यासाठी। मला तर पाहिल्यानंतर अजिबात राहत नाही आहे, त्यामुळे मी तर खाणारच आहे, पण तुम्हीसुद्धा बनवून एकदा पहा आणि मुलांना सर्व करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा। असे चीजने भरलेले चीज बॉल खायला नक्कीच सर्वांना आवडतील आणि रेसिपीसुद्धा थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे तीसुद्धा सर्वांना जरूर आवडेल। आणि हा चीज बॉल मी पुण्यामध्ये ट्राय केला होता एका स्ट्रीट फूडच्या गाड्यावरती, तर मला तो खूपच आवडला, त्यामुळे मी घरी बनवून पाहण्याचा विचार केला आणि मला सुद्धा छान असा बनवता आला। माझी मुलं तर खूप खुश झालेली आहेत, तुमची मुलंसुद्धा खूप खुश होतील अशा प्रकारची चीज बॉल जर तुम्ही त्यांना बनवून सर्व केले तर। रेसिपी कशी वाटली, आवडली तर असणारच, लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि असे कुरकुरीत म्हणजे बाहेरून कुरकुरीत आतून मस्त असे चीजने भरलेले चीज बॉल जरूर तुम्ही ट्राय करा आणि अशा नवनवीन इनोव्हेटिव्ह रेसिपीज पाहण्यासाठी पाहत रहा ज्योतिष परिपूर्ण किचन। थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय।